तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेसाठी प्रशासनाची बैठक संपन्न। बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री काळभैरवनाथ यात्रेचे नियोजनासाठी जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। यावेळी जतचे तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार अण्णासाहेब धोडमाळ, पोलीस निरीक्षक सूरज बिजली, देवस्थान कमिटीचे व्हाईस चेअरमन रामण्णा भाविकट्टी, पशुवैद्यकीय अधिकारी BS पांढरे, वैद्यकीय अधिकारी नदाब, मंडलाधिकारी सुहास अवताडे, तलाठी उदय गुरव, विद्युत अभियंता आबासाहेब थोरात, सरपंच सौ विद्याश्री जगगोंड, उपसरपंच बसगोंडा जाबगोंड, ग्रामविकास अधिकारी VB वाघमोडे, चेअरमन रामण्णा जीवनराव, माजी चेअरमन बसगोंडा जाबगोंड, राजेंद्र बाबा पाटील, ॲडव्होकेट बसवराज धोडमणी, प्रशांत ठक्कनवर, संगप्पा पाटील, बसवराज घेज्जी, मल्लिकार्जुन घेज्जी, विठ्ठल धोडमणी, महादेव धोडमणी, महादेव घेज्जी, श्रीशैल कोटगोंड, सरपंच शिवाप्पा तावशी, माजी सरपंच नागनगौडा पाटील, अण्णासाहेब गडीकर, युवा नेते लक्ष्मण जगपून, गुरुबसू माळी, गुरुबसू कायपुरे, सोमनी मुडेगोळ, गंगप्पा करेनवर, अप्पासाहेब करेनवर, रामण्णा माळी, रमेश नागराळे, कोतवाल अंकुश शिंदे, काशीनाथ भजंत्री, पोलीस पाटील विलास संकपाळ, अरुण सोनवणे, उमेश कामगोंड यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीसाठी खास करून उपस्थित होते। त्यांना एक मोठा आवाज त्याच्या वेळेला त्यांनी ते पत्र वगैरे आहे त्यांच्याकडे ट्रेन वगैरे पाहिजे, अवैध वाहतूक चालते म्हणजे बघायला पार्किंगसाठी कुठली व्यवस्था सोय आहे ती, कारण सार्वजनिक बांधकामाला बऱ्यापैकी रस्ता चांगला होता तरी सुद्धा अजून कुठं असं म्हणजे शॅडो पॉईंट वगैरे आहे का, की वाहन वगैरे असं लोकांना सांगणार नाही असं करून खेळायचं वगैरे असेल तर मला वाटतं जरा सतत झालं शेअर वगैरे झाडाच्या पाणी वगैरे नाही पशुसंवर्धन ही असते का जनावरची आहे सुद्धा ठीक आहे, तुम्हाला आवश्यकता पडली तर औषध साठा वगैरे तुमच्याकडे ठेवा। आता काय मागच्या वर्षी ठेवा सार्वजनिक बांधकामावर आहे जिल्हा परिषदचा, त्यांनी जे जिल्हा परिषदेचे रस्ते आहेत 15 समितीचं म्हणून आलं तुमच्या जिल्हा परिषद रस्ते व्यवस्थित विशेष करून रस्ते असतात जे गटे वगैरे उठवून घ्यायचे आहे, शिलारीची झाडं मागच्या लागले असतात, मोटरसायकल वगैरे लोक येतात ते कारण ते करून वाहन आले त्याला सर्व गोष्टी सर्व सदस्य, इतर शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी यात्रा शांततेत सुव्यवस्थेत पार कशी पाडायची, ॲक्सेस कंट्रोल म्हणजे जे जास्तीचे जो लोक येणार आहे त्यांचं नियोजन कसं करायचं, कुणालाही त्याच्यामुळे इनकन्व्हिनियंट होणार नाही, कोणताही अपघात होणार नाही, यासाठी नियोजनासाठी आजची ही बैठक आहे। तर जिथं गर्दी असते तिथं यात्रा असते, तिथं हौसे नवसे गवसे सगळेच असते, कुणी हौसिकासाठी येत आहे, कुणी नवसासाठी येत आहे, कुणी श्रद्धेसाठी येत आहे, कुणी आणि काही उद्देश ठेवून येते, चोरीचा उद्देश किंवा असं यात्रा म्हटली की सर्व आपल्याला यात्रा कमिटी आणि प्रशासन म्हणून आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करायचं, जो श्रद्धेनं आलेला आहे भाविक त्याला ते श्रद्धेनं दर्शन झालं पाहिजे, त्याची श्रद्धेच्या आड कुणी आले नाही पाहिजे हे बघायचं काम यात्रा कमिटी आणि प्रशासन। तो जो डॉल्बीचा डीजेचा विषय झाला याबद्दल मी बोले की शासनानं कायदा केलेला आहे, त्यासाठी ध्वनी प्रदूषण कायदा, त्या कायद्यामध्ये डेसिबल मर्यादा दिलेली आहे, त्याचे मोजायचे मीटर्स आहेत, त्याचे गुन्हे दाखल होतात, विनाकारण त्रास होतो त्या मंडळाला किंवा जो डीजेवाला आहे। तर आता ह्यात कसं आहे, यात्रा कमिटी यांनी जर निर्णय घेतला असेल तर डीजे लावायला आमचं नाव नाही, पण आवाजाची मर्यादा ही पाहिजे, आवाजाची मर्यादा ओलांडली तर गुन्हे दाखल होतात, संबंधितांनी कृपया हे लक्षात घ्या।
आवाजाची मर्यादा राहिली त्याचं मोजायचं मीटर असतं, त्या मीटरपेक्षा त्या कॅलिब्रेशन त्या ह्याच्यापेक्षा मर्यादेपेक्षा जर झाली गुन्हे दाखल होतात. यासाठी मोठ्या शिक्षेची तरतूद आहे. 1 वर्ष दंड, 5 लाख रुपये दंड, 5 लाख रुपये दंड, 1 वर्षापर्यंत जेल अशी आहे. आणि त्यासाठी काय लागतं, फक्त मीटरवरचं Press the bell icon on the YouTube app and never miss another update.